कहाणी धरित्रीची. सर्व कहाण्यांचा एक ठराविक साचा आहे. आषाढ किंवा श्रावणात व्रत सुरू करून कार्तिक किंवा माघात व्रत पूर्ण करावे. व्रताचे उद्यापन करताना एका व्यक्तीला जेवायला बोलावून दान करावे. भाषेची ही खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की शब्द बदलला की अर्थ तोच असला तरी संदर्भ बदलतो. साधे जेवण म्हटले तरी पंगत, अन्नदान, प्रसाद, मेहुण, मेजवानी, भंडारा, वनभोजन, केळवण, व्याही भोजन, डोहाळे जेवण असे विविध शब्द वेगळे चित्र डोळ्यासमोर उभे करतात. शब्द अर्थवाही असतात. ऊन, कढत, लोणकढ, उबदार सर्वांचा अर्थ गरम असला तरी संदर्भ वेगळे आहेत. ही भाषेची मजा आहे. समानार्थी शब्दही पूर्ण समान नसतात. तसा इथे दान हा शब्द आला आहे. वस्तू अर्पण करायची. ही भेट नाही, दान आहे. एकदा दिले की त्यात आसक्ती, हक्क राहू नये. धरित्रीची कहाणी फार मोजक्या शब्दात लिहिली आहे. खूप जणांना ती आदित्य राणूबाईचीच दुसरी कहाणी असावी असे वाटते, पण तसे नाही. ही कहाणी पृथ्वीची उपासना आहे. अनेक गोष्टींची उपासना करायला सांगते. एक एक शब्द विचारपूर्वक लिहिला आहे. या कहाणीत प्रार्थनेचे महत्त्व सांगितले आहे. सकारात्मक विचार मांडले आहेत. एका संसारी स्त्रीला केलेले उत्तम मार्गदर्शन आहे. एका विवाहितेला काय हवं असतं? मुले आणि सुबत्ता. लग्न झाल्यावर गृहिणीला फार पूजापाठ करायला वेळ मिळत नाही. शक्य होत नसले तरी अंतर्मनाला जागवायला हवेच. म्हणून अल्प वेळात महालाभ असे हे व्रत सांगितले गेले. माझे भविष्य माझ्या हाती, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असे काही साध्या सरळ बाईला माहीत नसते, पण मनापासून इच्छा केली की ती गोष्ट पूर्णत्वास जाते हे तिच्या मनावर ही कथा बिंबवते. 6 रेषांचा सूर्य, 6 रेषांचा चंद्र आणि 6 गायीची पावले काढून त्याची 6 महिने पूजा करायची. मागू की नको हा संभ्रम ही कथा संपवते. कहाणी काय मागायचं? कांकणलेल्या लेकी, मुसळकांड्या दासी, नारायणासारखा पुत्र आणि लेकीसाठी कुसुंबी सासर मागायचे. वचने किम दरिद्रता असे एक संस्कृत वचन आहे. म्हणजे बोलण्यात दारिद्र्य नसावे, छान बोलावे. याचे उदाहरण म्हणजे ही कहाणी. कुटुंबाशी स्त्रीचे नाते अचूक मांडले आहे. तिने स्वतःसाठी काही मागितले नाही, पण हे मिळाले की ती सुखी होणार हे निश्चित. कारण कुटुंब सुखी तर स्त्री सुखी. कांकण म्हणजे सोन्याच्या बांगड्या. मनगट हा ॲक्युप्रेशरचा एक बिंदू मानला जातो. त्या दृष्टीने मुलगी आरोग्य संपन्न असावी असा आशीर्वाद मागितला. कांकण हे समृद्धीचे प्रतीक आहे. पूर्वी स्त्रिया दागिने घालत. ते सांभाळायची. त्यांच्या अंगात ताकद होती, मिरवायची हौस होती. त्यावरून त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा जोखली जात असे. वडील आणि नवऱ्याने त्यांना ते दागिने द्यावेत हा त्यांचा हक्क होता. ते स्त्रीधन मानले जाई. त्यावर देणाऱ्याचा हक्क नसे. एका शब्दात किती गोष्टी मागितल्या. स्वतःचा नवरा आणि जावई दोघेही कर्तृत्ववान हवेत ही प्रार्थनाही केली. मुसळकांड्या दासी म्हणजे घरातील मदतनीस. मुसळात धान्य कांडले जाई. इतके धान्य असावे की ते कांडायला नोकर ठेवावा लागेल. पुत्र नारायणासारखा शूर, धोरणी, हुशार, व्यवहारी हवा. पुरुषांनी कमवायचे आणि स्त्रीने राखायचे अशीच समाज व्यवस्था होती. या कामाच्या विभागणीत कौशल्य जोपासले जात असे. हे कोणाकडे मागायचे? धरित्रीकडे म्हणजे पृथ्वीकडे. ते मागताना सूर्य आणि चंद्राचेही स्मरण करायचे. म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे परस्परांवर अवलंबून आहेत हेही सांगितले. स्त्री मनासाठी नदीचे आणि पुरुषांना सागराचे रूपक वापरले जाते. स्त्रीला संसाराची ओढ असायला हवी, वागण्यात प्रवाही असायला हवे. पुरुषाने सामावून घ्यायला हवे आणि मर्यादा ओलांडू नये. स्त्री वाहत जाते, पुरुष उचंबळून येतो म्हणजे लाटा. पण स्वतःला आवर घालता यायला हवा. भरती आणि ओहोटी. निसर्ग खूप शिकवतो. स्त्री मनात काही ठेवत नाही. तिची प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते म्हणजे पूर. ती लगेच माफ करते. याउलट पुरुष सर्व मनात ठेवतो. वरवर शांत वाटतो पण विसरत नाही, माफ करत नाही. एकदाच काय तो हिशोब चुकता करतो. स्त्रीचे सौंदर्य मोहक, लोभस असते, लगेच दिसून येते. पुरुषाचे सौंदर्य अथांग, विशाल असते, सहज लक्षात येत नाही.
निसर्ग चक्र चंद्र आणि पृथ्वीच्या भ्रमणामुळे होते. कथा लिहिणाऱ्या लोकांना हे माहीत असेल का? कुसुंबी सासर, खूप सोपा तरी कठीण शब्द. कुसुंबी म्हणजे केसरिया रंग, लाल आणि पिवळा या रंगांचे मिश्रण. एकाच वेळी उत्साह आणि त्याग, प्रेम पण न्याय, हळवा तरी शूर, प्रसन्न पवित्र रंग असे सासर लेकीला मिळावे. कर्तृत्ववान, शूर, सात्विक, स्वाभिमानी, प्रेमळ, शिस्तप्रिय. लेक सुखात राहिली पाहिजे, पण सर्व चालीरीती मर्यादा तिने पाळाव्यात यासाठी अनुकूल असे सासर मिळावे. 4 किंवा 6 महिन्यांनी उद्यापनाला जेवायला आपल्या सखीला भगिनीला बोलवायचं. खणाने ओटी भरायची, तांब्या आणि पांढरा दोरा द्यायचा. जेवायला पुरणपोळी करावी. पूर्वी या गोष्टी सहज मिळत नव्हत्या. मनात आलं की घेतल्या जात नव्हत्या, त्यामुळे त्याचे अप्रूप असायचे. आता भरमसाठ खरेदी करून भेटीतील नाविन्य आपण गमावून बसलो आहोत. भावार्थ, आपण जेवायला बोलावतो ती व्यक्ती वाढाखर्ची म्हणजे तृप्त, शांत, समाधानी असावी. श्रीमंत की गरीब यावर हे अवलंबून नसतं. प्रसन्न असणे हा स्वभाव आहे. आपण जेवायला बोलावतो ती व्यक्ती त्यावेळी देवस्वरूप असते. तिने तृप्त मनाने आपण करू ते गोड मानून घ्यावे. जो जेवायला येतो त्याने यजमानांचे कल्याण चिंतावे. कल्याणमस्तु, अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद द्यायचा असतो. इतर बडबडीच्या नादात ही 2 वचने आज म्हटली जात नाहीत. कित्येकांना हे माहितीही नसते. नमस्कार करू नका म्हणण्यात मोठेपणा, नम्रता नाही. कोणी नमस्कार केला तर मन भरून आशीर्वाद देण्यात दिलदारपणा आहे. नमस्कार करण्यापेक्षा आशीर्वाद द्यायला जास्त शुचिता लागते. आपल्यातल्या देवत्वाने समोरच्यातल्या कर्तृत्वाला केलेले वंदन म्हणजे आशीर्वाद. तोंड भरून आशीर्वाद देणारी माणसे दुर्मिळ झाली आहेत. तात्पर्य, कोणीही नमस्कार केला तर दिलखुलासपणे म्हणायला हवे, यशवंत हो, कीर्तिवंत हो, धनवंत हो, आयुष्यवंत हो, आरोग्यवंत हो. एक सुंदर परंपरा जपायला हवी. मोठा हो, सुखी हो, आनंदी हो म्हणायला हवं. हात मिळवण्यात पुढारले पण असेलही, पण जिथे वाकावेसे वाटेल अशा व्यक्ती आयुष्यात असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. अशी माणसे आयुष्यात असावीत आणि आपण असे बनण्याचा प्रयत्न करावा. देणाऱ्याने देत जावे आशीर्वाद, घेणाऱ्याने घेत जावे नमस्कार. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे, म्हणजे नमस्कार करणाऱ्याच्या अंगीही आशीर्वाद देण्या इतके मोठेपण यावे. अजून काय हवे? फक्त बोलण्यामुळे इतके होते. इच्छा चांगली असावी, नेमाने काहीतरी करावे, चांगल्या गोष्टीत मन रमवावे इतका अर्थ त्या कहाणीत आहे. म्हणून 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण असे म्हटले जाते.